क्रिकेटची रंगत मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने या सामन्याला आपल्या आवाजाने रंगवण्यासाठी मी संदीप जगे सरांना या ठिकाणी आमंत्रित करेल आणि त्यांना साथ देण्यासाठी आकडे तज्ञ जयेश भोसले सरांना आमंत्रित करेल. प्लेइंग 11ची यादी चला लगेच द्या. दोन्ही संघांना विनंती आहे. तर नक्कीच आपल्याकडे वेळ आहे तर आपण व्यासपीठाकडे वळणार आहोत. काही मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि तमाम मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर महत्त्वाची मदत ज्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्लेअर ऑफ द डेसाठी जी सायकल आम्हाला पुरस्कृत केली गेली विद्यमान सरपंच कोकबंड तेजस्विनी तुषार वाजंत्री मॅडमचं आपण स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण नक्कीच पूर्ण करायचा आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजकांमध्ये आपण पाहिलं तर तेजस्वी नरे आणि तेजस्वी नरे यांच्या विद्यमान सरपंच कोक तेजस्विनी तुषार वाजंत्री मॅडम आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतो आणि खरंच मोलाचं सहकार्य त्यांच्या स्पर्धेला लाभलं गेलं आणि त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं हा स्वागत आणि सन्मान आपण करतो. थँक्यू सो मच. आपलं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलं आणि या स्पर्धेला आपण आपली शुभ उपस्थिती दर्शवलीत याबद्दल आपलं खरंच मनपूर्वक आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून आपण स्पर्धेला आलात याबद्दल आपलं खरंच आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतो. घेऊन स्वतः पुन्हा सुरू असलेल्या मॅचच्या दिशेने जाऊया कमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद प्रथमेशजी. पहिल्या षटकाचा खेळ सुरू झालाय. अर्थात बाद फेरीतला आजचा हा चौथा सामना सुरू झालाय. पहिला सामना झाला वैष्णवी 11 कोलाड विरुद्ध श्री जोगीरदेव प्रसन्न स्वराराज ॲग्रोविन. दुसरा सामना झाला आई सासाईवाली तुलसी फायटर्स विरुद्ध सोनेश्वर नेवी. तिसरा सामना झाला सागर सम्राट नावे विरुद्ध छत्रपती वॉरियर्स. आणि आता चौथा सामना मैदानामध्ये रंगलाय. श्री धावीर महाराज तळवली विरुद्ध दिशा अकॅडमी. नाणेफेकीचा कौल जिंकला होता श्री धावीर महाराज तळवली संघाने आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. आणि हा निर्णय क्षेत्ररक्षणाचा घेतल्यानंतर सलामीवीर जे त्यांच्यासमोर उभे राहिले ना ते होते नयन जोशी आणि सिद्धू मोरे. नयनने पहिल्याच चेंडूवरती चौकारही वसूल केला. ज्या वेळेला गोलंदाजीसाठी साईराज नरे गोलंदाजीला आला. साईराजकडे वेग चांगला आहे, व्हेरिएशन सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लास्ट मोमेंटला आपल्या चेंडूमध्ये बदल करता करता समोरच्या फलंदाजाचा माइंड रीड करण्यामध्ये सुद्धा तो बऱ्याच वेळेला यशस्वी होतो. वाह, आपण पाहतोय खेळाडू वृत्तीचं उत्तम उदाहरण नयन जोशीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण पंचांकडे इथे दाद मागितली होती परंतु त्याच वेळेला पंचांनी सुद्धा विचार केला, वेळ घेतली आणि अशा वेळेला नयन जोशी सरळ मैदानातून बाहेर निघून येतोय. आणि या जोरदार अपीलवरती अर्थातच नयन जोशीला त्याच्या त्या खेळाडू वृत्तीसाठी 100 आउट ऑफ 100 आपल्याला द्यायला लागतील. क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमन. जय सर, हे या ठिकाणी प्रूव्ह झालंय. यस, निश्चित. कारण एक मोठा खेळाडू असून देखील त्याने स्वतःहून क्रीडांगण सोडलंय ही महत्त्वाची बाब आहे. चांगल्या रीतीने धावा येत होत्या, तो मैदानाच्या आतमध्ये जम बसला होता परंतु क्रिकेट प्रतीची समर्पणाची भावना ही त्याने इथे दाखवून दिली. आणि मी तर म्हणेन की क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती ही अतिशय आवश्यकता असते आणि ती नयन जोशीच्या अंगी ठासून भरली आहे. त्याने स्वतः मैदान सोडत असताना पाहायला मिळालं. नक्कीच. आणि या खेळाडू वृत्तीला ज्या वेळेला मला वाटतं ना त्याचे संघ सहकारी सुद्धा दाद देतात मग की नाही आपला कर्णधार आहे जो प्रामाणिक आहे किंवा त्याच वेळेला
तो कोणत्याही गोष्टीला प्रामाणिकपणे सामोरा जातोय, अशा वेळेला त्या संघाची लॉयल्टी आहे ना, ती मला वाटतं त्याच्या सर्व संघ सहकाऱ्यांची लॉयल्टी सुद्धा, टीमची सोबत असणारी कमिटमेंट ही अधिक तत्परतेने वाढलेली पाहायला मिळते. साईराज नरेचं कौतुक होईल, कारण मी त्याचसाठी म्हणालो होतो की साईराज नरे हा लास्ट मोमेंटला फलंदाजाचा माइंड रीड करण्यामध्ये यशस्वी होतो की काय, अशा शंका मला गेल्या 2-3 वर्षामध्ये त्याची गोलंदाजी पाहून वाटायला लागलेला आहे. आणि का नाही वाटणार, कारण गोलंदाजाचा चांगला रिदम असावा, ओके ठीक आहे, गोलंदाजाकडे चांगला स्पीड असावा, ओके ठीक आहे, किंवा गोलंदाजाकडे चांगलं व्हेरिएशन असावं, ओके ठीक आहे. असं ओके ठीक आहे किती वेळा साईराजच्या बाबत म्हणावं, इतकी चांगली गोलंदाजी तो करतो. यावेळेला स्लोअर वन करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडा फुलर चेंडू दिला होता, पण तो निर्धाव गेला. षटक क्रमांक पहिलं संपलंय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 7 धावा आल्यात. जयजी, पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा. अगदी संदीप सर, पहिल्या ना पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा आल्या जरूर, परंतु पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. सुरुवात ज्या पद्धतीने झाली, सुरुवातीला तसं वाटलं होतं की मोठी धावसंख्या इथे उभी केली जाते, जास्तीत जास्त धावांची लयलूट करण्यात येईल. पॉवर प्लेच्या षटकाची पॉवरफुल सुरुवात झालेली पाहायला मिळाली, परंतु तदनंतर हॅलो चेक, हॅलो चेक, ओके, थोडा आवाज. हॅलो, वळूया मैदानाकडे. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जे आमच्याशी ड्रीम्स क्रिकेट चॅनलद्वारे आत्ता जोडले गेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा गुड आफ्टरनून. आणि त्याच वेळेला या क्रिकेटच्या मैदानात आमच्यासोबत जोडलेल्यांना सुद्धा आम्ही मनपूर्वक या ठिकाणी नमस्कार करतो आणि वळतो पुन्हा एकदा मित्रांनो मैदानावरती. आजच्या दिवसातील हा 4था सामना आहे, बाद फेरीतला सामना, म्हणजे तिथे प्रीमियर लीगचं एक वेगळं रूप पाहायला मिळतं. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय, चेंडू सीमारेषा पार, पहिला चौकार आहे दुसऱ्या षटकातला. 11 धावा धावफलकावरती लागल्यात आणि हा जो सणसणीत चौकार लगावला होता ना, तो सिद्धूच्या बॅटमधून. अर्थातच सिद्धू मोरेकडे हे टॅलेंट आहे की या प्रकारे खेळण्यासाठी तो ओळखला जातो. आक्रमकता ही जी असते ना, मी नेहमी म्हणत असतो की ती आक्रमकताच्या सोबत तुमच्याकडे ते टेम्परामेंटही असावं लागतं. ते सामन्यामध्ये तुम्हाला तो टेम्पो टिकवून ठेवायचा असेल ना, तर तशा पद्धतीने तुम्ही तो खेळ साकारावा लागतो. यावेळेला पंचांनी सुद्धा सांगितलं की तुम्हाला ज्या प्रकारे खेळायचं आहे मैदानामध्ये, त्यावेळेला जो ड्रेस कोड जसा आहे त्या पद्धतीने त्याचंही पालन करायचं आहे आणि ती महत्त्वाची गोष्टी आहेत. या अलीकडच्या काळामध्ये डिसिप्लिनचा हा भाग फार महत्त्वाचा असतो आणि तुम्ही ज्या वेळेला मोठी स्पर्धा खेळता त्यावेळेला ते डिसिप्लिन तुमच्या समवेत जोडावं लागतं. वळूया धावसंख्येकडे एक नजर टाकूया. 1.2 षटकांचा खेळ संपलाय, 12 धावा धावफलकावरती दिसलाय. प्रोजेक्टेड स्कोर जो दिसतोय तो यावेळेला दिशा अकॅडमी संघाचा 54 दिसतोय, पण तो हा 60-65 त्याच्या पुढे जावा ही अपेक्षा नक्कीच असेल सुरेंद्र भैया यांना, कारण त्यांचाच हा संघ आहे दिशा अकॅडमी. मला खूप
आनंद वाटतो. याच वेळेला हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून तटावलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक सणसणीत चौकार. सोळा धावा धाव फलकावरती. 1.3 षटकांचा खेळ संपला आणि संजय भोईरच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळाला होता. याही वेळेला आपण पाहतोय कव्हर सीमारेषेच्या बाहेर सलग दुसरा चौकार. इट्स ऑल अबाउट एफर्ट्स असं क्रिस्टियानो रोनाल्डो म्हणतो. आणि मला वाटतं ना प्रत्येक खेळाडूने ते अंगीकरणं महत्वाचं असतं. इट्स ऑल अबाउट टॅलेंट, इट्स ऑल अबाउट टेम्परामेंट अँड इट्स ऑल अबाउट टायमिंग. 3rd 4 in a row. केले गेले 12 धावा आल्या. 24 धावा धाव फलकावरती. क्रिकेटमधली ही नजाकतता पुन्हा एकदा आपण अनुभवतोय. सलग चौथा चौकार याही वेळेला आपल्याला अनुभवायला मिळेल 4 धावांच्या स्वरूपामधला. लेखक मित्र सोनी मला कळवत आहेत की या षटकामध्ये 5 चौकार आले. दिशा अकॅडमी संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 28 आणि दिशा अकॅडमी संघाला एक सुंदर दिशा देण्यामध्ये संजय भोईर आणि सिद्धू मोरे ही जोडी यशस्वी ठरलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि सक्सेसफुल सुरुवात अशा स्वरूपाची असावी अशी अपेक्षा प्रत्येकाची असते, पण ती याची देही याची डोळा अशा स्वरूपात पाहायला मिळेल हे आपल्या भाग्यवान अर्थातच रसिक प्रेक्षकांचं यश असतं आणि तेच आपण अनुभवलं मित्रांनो. 1 गडी बाद 28 धावा फलकावरती. 12 चेंडूंचा खेळ संपला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी तुफानी खेळी किंवा त्याच वेळेला आक्रमकतेने सजलेली खेळी पाहायला प्रत्येकाला आवडत असते आणि टेनिस क्रिकेट याचसाठी तर मित्रांनो लोकप्रिय आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट असं जरी आपण म्हणत असलो ना तरी त्या एंटरटेनमेंटमध्ये एक नजाकतता असणं फार आवश्यक आहे. ते सौंदर्य आपल्याला प्रत्येकाला भावत असतं. इथे लागोपाठ साईराज नरे याच्यासाठी पारितोषिक येते. याच दरम्यान त्याच्या प्रत्येक विकेटसाठी टीम हनुमान नगर रोहा यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. साईराज नरेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. पहिल्या षटकामध्ये त्याने केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या, पण आता टेम्पो थोडा बदललाय मॅचचा. साईराज मात्र म्हणतोय की जरी मॅचचा टेम्पो बदलला असला ना तरी सगळ्यात महत्त्वाचं आहे की जो डिसायझिव्ह फॅक्टर आहे ना तो केवळ मी आहे या सामन्यामध्ये आणि त्या प्रकारे मी गोलंदाजी करणार आहे. पहिला चेंडू साईराजने पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला होता. यॉर्कर लाईन गोलंदाजी आणि त्याच्याबद्दल बरंच काही या गेल्या 4-5 दिवसांमध्ये आपण बोललोय, पण तरी सुद्धा आहे ना की क्रिकेट कितीही पुढे गेलं, कितीही अर्थातच पॉप्युलॅरिटी लेवल बदलली किंवा डॉमेस्टिक टू इंटरनॅशनल अँड देन लोकल टू ग्लोबल असे सगळे वारे जरी पाहिले ना तरी काही प्रश्न किंवा त्याच वेळेला काही पॅरामीटर्स मात्र तेवढेच फिक्स असतात. यावेळेला यॉर्करच्या टप्प्याबद्दल किंवा त्याच वेळेला यॉर्कर लाईन गोलंदाजीबद्दल आपण बोलत होतो आणि आता मात्र थोडं दिशा देण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला धावीर महाराज तळवली संघाच्या साईराजने आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव देऊन बसला. 2 धावाने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 31 फॉर लॉस ऑफ 1 विकेट इन 3rd ओव्हर. आता प्रोजेक्टेड स्कोर बदललाय. बघा क्रिकेटमध्ये हे आकडे जे असतात ना ते असे अचानक पद्धतीने बदलले ना की बऱ्याच जणांचे हार्टबीट्स वाढतात. हे मात्र खरं आहे. याही वेळेला आपण पाहतोय पुढे सरसावून कव्हर्समध्ये स्वतःसाठी जागा बनवतोय, पण टायमिंग अफलातून आहे. कौतुक करावं लागेल ना. संजय भोईर सिद्धू मोरे ही जोडगळी ज्या प्रकारे धावसंख्या या ठिकाणी धावांना आकार देते. एक असतं की धावा बनवणं असतं, एक असतं धावा कमवणं असतं आणि तिसरा प्रकार असतो धावा ठोकणं. मला वाटतं ना या तिन्ही प्रकारामध्ये हे दोन्ही फलंदाज मला अनुभवायला मिळतात. धावा कमवणं, धावा बनवणं आणि धावा ठोकणं या तिन्ही प्रकारची
लयलूट मैदानावरती सुरू आहे. पण दुसऱ्या बाजूला म्हणजे असं म्हणावं लागेल की जेव्हा फलंदाजांचं कौतुक करतोय मग गोलंदाज त्याला अपवाद ठरावे का? नाही, बिलकुल नाही. कारण साईराज नरेश गोलंदाजीला आला, त्याला पारितोषिक आपण लावलं. मगाशी त्याने नयन जोशीची विकेट घेतली, त्याच्यासाठी जीवन गुरव ड्रीम सोडा यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच संजय भोईर यांनी जे लागोपाठ 4 चौकार लगावले त्याच्यासाठी सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक जीवन गुरव यांच्याकडून आलेलं आहे. दोन्ही अर्थातच खेळाडूंसाठी हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये. साईराज नरेच्या गोलंदाजीबद्दल आपण बोलतोय. एक मैदान अर्थातच मागच्या सामन्यामध्ये आपण ओके एक थोडी मिस्टेक झाली माझ्याकडून. जीवन गुरव यांच्याकडून जे पारितोषिक होतं ते नयन जोशी याच्यासाठी आहे की त्याने ज्या प्रकारे खेळाडू वृत्ती मैदानामध्ये दाखवली, स्पोर्ट्समनशिप दाखवली, त्याबद्दल त्याला 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जीवन गुरव ड्रीम सोडा यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. साईराज नरेच्या गोलंदाजीबद्दल आपण मित्रांनो बोलत होतो. पहिल्या षटकामध्ये जेव्हा त्याने 7 धावा खर्च केल्या त्यावेळेला कंजूस गोलंदाज म्हणून पुन्हा एकदा उभारी घेतलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. परंतु मी नेहमी क्रिकेटमध्ये म्हणत असतो की सातत्य ही अशी एक गोष्ट आहे की ती जगात कशानेही विकत घेता येत नाही. आणि तेच मैदानामध्ये साईराज नरे गोलंदाजीच्या रूपामध्ये दाखवतोय. एक गोलंदाज 35 धावसंख्या धावफलकावरती लागले. एक चेंडू येणं अजूनही बाकी आहे. साईराज नरे पहिल्या षटकात 7 धावा खर्च करतोय आणि दुसऱ्या षटकात अद्यापपर्यंत 5 धावा खर्च करतोय. हा शेवटचा चेंडू सुद्धा खेळून काढला जातोय. पण फलंदाजांचा या टेम्परामेंटला सुद्धा दिशा अकॅडमीला दाद द्यावी लागेल. कारण साईराजची ओव्हर आहे ना, सांभाळून खेळूया. पुढच्या 3 ओव्हर अजून येणं बाकी आहे असंही म्हणत असावे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 3 षटकांचा खेळ संपला. 36 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. संजय भोईर खेळतोय, 8 चेंडूंचा सामना केलाय, 17 धावांवरती. सिद्धू मोरे खेळतोय, 7 चेंडूंचा सामना केलाय, 9 धावांवरती. श्री धावीर महाराज तळवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रोजेक्टेड स्कोर 72 दाखवतोय. 70चा आकडा गाठणार का? ज्या वेळेला आमचे समालोचक मित्र जयजी या ठिकाणी समालोचन करायला बसतात त्या वेळेला तो 70चा आकडा पार झालेला पाहायला मिळाला आज दिवसभरात. अगदी 70 नव्हे, मी म्हणेन 75+ आकडा पार होताना पाहायला मिळाला. पण तशा प्रकारचा आकडा याही वेळेला पार होणार का? थोड्या अंशी या ठिकाणी विश्रांती घेऊया, जाऊया आमच्या DJ दादांकडे आणि ऐकूया एक छानसं गाणं. कोणत्याही खेळामध्ये ना तुम्ही ऑटोबायोग्राफी स्टीव्ह वॉची वाचा, ऑटोबायोग्राफी ख्रिस गेलची वाचा, बायोग्राफी तुम्ही दी ग्रेट सचिन तेंडुलकरची वाचा. त्याच्यामध्ये काही शब्द तुम्हाला कॉमन सापडतील आणि ते म्हणजे की अ कॅन डू अप्रोच, म्हणजे ना की मी हे करू शकतो, मला माझ्यावरती विश्वास आहे, अ ट्रस्ट फॅक्टर. आणि तुम्हाला वाटतं ना की सेल्फ इस्टीम मधला ट्रस्ट फॅक्टर फार महत्त्वाचा असतो की तिथे तुम्हाला स्वतःवरती विश्वास असला पाहिजे की मी काय करू शकतो आणि मी करू शकतो, मी जिंकवू शकतो आणि मी दाखवू शकतो. त्यातला हा फटका होता. सिद्धू मोरे आणि संजय भोईर 2 फलंदाज मैदानामध्ये खेळतात. एक गडी बाद 42 धावसंख्या धावफलकावरती. पण मला वाटतं ना
मला थोडं जाऊन भैयांचा इंटरव्ह्यू घ्यावा लागेल की नक्की काय अशा पद्धतीने त्यांनी सल्ला दिला आहे दोन्ही फलंदाजाला, की नयनचा सल्ला या ठिकाणी फॉलो होतोय. कारण या सल्ल्यामध्ये ना मला थोडीशी कॉम्पिटिशन पाहायला मिळते. म्हणजे ही कॉम्पिटिशन आपण म्हणतो ना की स्पर्धा ही स्वतःशी असावी. या चेंडूनंतर बोलू. नो बॉल, नो बॉल. आणि अर्थातच फ्री हिट असणार आणि त्याच्यामुळे धावफलकावरती 43 धावा लागल्यात. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सन्माननीय आमदार अनिकेत भाई तटकरे आले होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की भैया आहा, याही वेळेला तुफानी आक्रमक बेधडक फटका पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावणारा आणि 2 धावांचा अर्थात बोनस देणारा. कारण तिथे जरी झेल झाला असला तरी फ्री हिट आहे. सिद्धू मोरेला सुद्धा माहिती आहे चान्स घ्यायचे असतात. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स, हे मी मगाशी सुद्धा म्हणालो होतो. आणि ते चान्स का नाही घ्यावे, कारण संधी वारंवार मिळत नसतं. आयुष्यात प्रत्येकाला दुसरी संधी मिळतेच असं नाही. अर्थात ती क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला मिळत असेल तर का नाही त्याचा फायदा घ्यायचा. धावफलकावरती नजर टाकूया. 45 फॉल ऑफ 1 विकेट, अ गुड पार्टनरशिप. भागीदारीमध्ये एक वेगळं सौंदर्य लपलेलं आहे. पण अशा वेळेला ही भागीदारी ब्रेक केली जाते. फलंदाज बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये मोठा हादरा बसणार तो दिशा अकॅडमी संघाला. पहिलं इंडियन आयडॉल झाला होता त्यावेळेला पहिल्या इंडियन आयडॉलमध्ये जिंकलेला माणूस म्हणजे जिंकलेला गायक होता तो अभिजित सावंत. आणि जर आज आयडॉल सारखी कामगिरी करायची असेल ना तर देवेश सावंतला सुद्धा माहिती आहे की आपल्याला तशा पद्धतीने मैदानामध्ये स्वतःला रिप्रेझेंट करावं लागेल. एक फॅक्टर असतो ना तो म्हणजे एनर्जीचा की ऊर्जा. एनर्जीचा सिद्धांत बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केला जातो की एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनादर फॉर्म. ऊर्जा निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करण्यात येतं. अर्थात हा ऊर्जा अक्षयतेचा नियम मी यासाठी मित्रांनो सांगतोय, त्याचं कारण असं आहे की इथे ही एनर्जी पाहायला मिळते मला देवेश सावंतकडून की पहिल्या चेंडूवर त्याने षटकार खाल्ला, तो डगमगलेला नाही आहे. दुसऱ्या चेंडूवर वाईड आला, ठीक आहे इट्स ओके. नो बॉल आला, ठीक आहे इट्स ओके. देन डबल आले आणि त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवरती त्याने एक थोडासा कटर चेंडू टाकला, थोडं बोटी फिरवली आणि त्याच्यावरती विकेट त्याला मिळाली. जोडी फोडण्याचं जे तंत्र होतं ना ते महत्त्वाचं होतं आणि ते यशस्वी त्याने करून दाखवलं. ज्या वेळेला बाद झालेला फलंदाज होता सिद्धू, याही वेळेला डावखुरा फलंदाज समोर आलाय आणि वाह काय फटका आहे. चेंडू कॉपी बुक स्टाईलनं बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर जातोय. सणसणीत चौकार. गिरीश मडवी फलंदाजीला आलाय. दिशा अकॅडमी संघाचा तारणहार फलंदाज म्हणून तो या संपूर्ण RTPL सीझन 2 मध्ये लोकप्रिय झालाय. आणि गिरीश मडवी बॅटिंगला आलाय त्यावेळेला 45 धावा धावफलकावरती होत्या, आता ते 49 झालाय. आणि गिरीश मडवीसाठी कोणत्या प्रकारचं कोडं या वेळेला निर्माण करावं ना या कोड्यामध्ये स्वतः असणार आहे तो देवेश सावंत. हा बॅटल थोडं इंटरेस्टिंग असणार आहे आणि मला अशा 2 खेळाडूंमधली झुंज पाहायला अधिक आवडतं. बिकॉज इन एव्हरी गेम आपण नेहमी म्हणत असतो ना की ज्या वेळेला टीम ॲस्पेक्ट्स किंवा त्याच वेळेला इंडिव्हिज्युअलिझम हा वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आपण जोडत असतो त्यावेळेला 2 चांगले प्रतिस्पर्धी असतील ना तर सामना बघायला सुद्धा तेवढीच मजा येत असतं. दिशा अकॅडमी संघ ज्यांच्या वाट्याला आज नाणेफेकीचा कौल आला नाही पण बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली. 50 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजूनही पाहिलं तर 13 चेंडू येणं बाकी आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये असं बोलावं लागतं की किती 13 मध्ये 2 मारायचे आहेत, 13 मध्ये 5 मारायचे आहेत, 13 मध्ये 4 मारायचे आहेत. ओके, दिस इज ऑल अबाउट द कॅल्क्युलेशन. आणि एवढ्या मायन्यूट लेवलला आजकाल विचार केला जातो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. काही वेळेला पाहतोय ना आपण चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक सणसणीत चौकार संजय भोईर.
एक चित्रपट आला होता, आमिर खान, कॅटरीना कैफ वगैरे वगैरे असं सगळं काही. पण थोडं कॅटरीना कैफकडे वळतं, म्हणजे थोडं बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल ऐकायला आवडतं लोकांना. तर कॅटरीना कैफचा डान्स बघायला आवडेल की संजय भोईरची बॅटिंग बघायला आवडेल? तर सध्या आमचं उत्तर आहे संजय भोईरची बॅटिंग बघायला आवडेल. कारण काय नजाकत आहे, काय सौंदर्य आहे फटक्यांच्या मध्ये, ज्या पद्धतीची ती मैफिल त्याने सजवलं आहे ना, ती मैफिल पाहणं इतकं जबरदस्त आहे. आणि बघा दोन्ही दिशा अकॅडमीचे दोन्ही स्पॉन्सर तिकडे रणनीती आखतायत की आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचं आहे. आणि अशा वेळेला एक आणखीन नो बॉल पाहायला मिळतोय मनीषच्या गोलंदाजीवरती. मनीष वैयक्तिक 5वं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय. 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि अशा वेळेला गिरीश आणि संजय भोईर ही जोडी मैदानामध्ये 2 षटकं येणं बाकी आहे, म्हणजे म्हणता 12 चेंडू येणं बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोअर जो आपण स्क्रीनवरती पाहतोय ड्रीम्स क्रिकेटद्वारे, तो 83 स्कोअर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय, म्हणजे प्रोजेक्टेड स्कोअर. रन रेट जो आहे 13.75 ची सरासरी राखली जाते. आणि जेव्हा मनीष गोलंदाजीला आलाय, मला वाटतं श्री धाबीर महाराज तळवली संघाच्या या गोलंदाजाला तो एक वायफल ब्रेक थ्रू द्यावा लागेल, संघाला एक महत्त्वाची कामगिरी करावी लागेल, संघासाठी ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल. पण पाहायचं आहे की तशी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली जाते का? कारण क्रिकेटमध्ये ना हा अप्रोच फार महत्त्वाचा असतो की तुम्ही ती गोल डिटरमाइंड थिअरी ठेवता का. कारण काही गोल्स असतात ना, हे नेहमी असं म्हटलं जातं की इट्स नॉट ऑलवेज अबाउट टू बीइंग नंबर 1. तुम्ही केवळ नंबर 1च्या नादामध्ये फक्त गोलंदाज दरम्यान मला वाटतं पंच काहीतरी इशारा करतायत. चार 4.1 षटकांचा खेळ संपलाय. 56 धावा धावफलकावरती लागल्या, 2 गडी बाद 56 धावसंख्या. संजय भोईर या वेळेला मैदानामध्ये 9 चेंडूंचा सामना केला, 21 धावांवरती खेळतो आणि 5 चौकार ज्या प्रकारे त्याने आपल्या खेळीमध्ये जे सजवले आहेत ना, ते पाहण्यासारखे होते. आणि मगाशी जो शब्द आपण वापरला ना, नेत्रदीपक, डोळ्यांचे पारणे फेडणारे अशा प्रकारचे फटके होते. आणि परत परत बघत राहावं अशा प्रकारची ही फलंदाजी मैदानामध्ये आपण अनुभवतोय. पण अशा वेळेला त्याला उत्तर तर द्यावं लागेल. मग 5व्या षटकामध्ये मनीष गोलंदाजीला आला, 1 चेंडू हातामधून निसटताना सुद्धा त्याच्या आपण पाहिला. अजूनही या सामन्यातील 11 चेंडू येणं बाकी आहे. त्या इनिंगमध्ये थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. क्षेत्रव्यूह जर आपण पाहिला ना, तर जवळजवळ एक फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. कारण बॅकवर्ड स्क्वेअर लेग ते फाईन लेग हा एक मोठा लॉंग लेग हा जो मोठा एरिया आहे, त्या एरियामध्ये संजयचे आतापर्यंत चांगले फटके आले होते. त्यामुळे रणनीतीचा हा भाग असावा जरूर, पण त्याच्या पलीकडे कव्हर्समध्ये सुद्धा धावा येऊ शकतात आणि ते संजय भोईर दाखवून देतोय. व्हॉट अ शॉट, 1 more 4. मिळतोय संजय भोईर. मला वाटतं ना, एक संजय दिव्य दृष्टीचा संजय आपल्याला पाहायला मिळालेला आहे पुराणामध्ये, ज्याने संपूर्णपणे महाभारत काय होतं ते रणभूमीवरती महाभारत कशा प्रकारे आहे ते त्यांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीने महाभारत घडतंय. आणि दुसरा संजय मैदानामध्ये महाभारत घडवून आणतोय. तो तुम्ही ज्या बाजूला क्षेत्ररक्षक ठेवताय त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला धावा वसूल करताना पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स अँड व्हॉट अ सेन्सिबल क्रिकेट हिअर इट इज. 61 फॉल ऑफ 2 विकेट, 61 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 9 चेंडू येणं बाकी आहे. गिरीश त्याला साथ देतोय.
गिरीश मडवी आतापर्यंत संघाचा तारणहार या नात्याने त्याने दिशा अकॅडमी संघामध्ये फलंदाजी केली. साधारण 80+ धावा प्रोजेक्टेड स्कोर जो दिसतोय तो नयनचा संघ यावेळेला गाठणार का, सुरेंद्र भैया भातेकर यांचा संघ गाठणार का, राजू केरकर यांचा संघ तो यावेळेला मैदानामध्ये ती धावसंख्या गाठणार का, हे आपल्याला पाहायचं आहे. पण नक्कीच दोन्ही अर्थातच संघ मालक म्हणजे आमचे राजू केरकर, सुरेंद्र भैया हे दोघंही खुश असतील. मी मगाशी सन्माननीय आमदार अनिकेत भाईंचा या ठिकाणी उल्लेख केला, त्याच्यापर्यंत येतोय मी. पण हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दंडने दे धक्का, घे छक्का. अध्यक्ष रोहा तालुका, त्याचप्रमाणे रोहा सिनियर रोहा सिटीजन फोरमचे निमंत्रक आणि यशस्वी मराठी उद्योजक माननीय श्री प्रदीप अप्पा देशमुख साहेबांचं नुकतंच आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आपण पाहतोय. आणि खरं तर प्लेअर ऑप्शन्स जे आपण पाहिलं, मेगा प्लेअर ऑप्शन्स RTPLचं, आणि त्यामध्ये सर्वात मोलाचं महत्त्वाचं सहकार्य जर कोणाचं राहिलं असेल तर ते माननीय श्री प्रदीप अप्पा देशमुख साहेबांचं आपल्याला पाहायला मिळतं. सकाळ मराठा समाज अध्यक्ष रोहा तालुका आणि त्याचप्रमाणे रोहा सिटीजन फोरमचे निमंत्रक आणि तसेच एक यशस्वी मराठी उद्योजक माननीय श्री प्रदीप अप्पा देशमुख साहेबांचं नुकतंच शुभागमन आपल्या व्यासपीठावरती होताना असताना पाहायला मिळतं आपल्याला. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. आलेल्या तमाम मान्यवरांचं आणि खरं तर माननीय श्री प्रदीप अप्पा देशमुख साहेबांचं या स्पर्धेच्या वतीनं अर्थातच रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समावेश जर आपण पाहिलं तर माननीय श्री राजाजी कापरे साहेब आणि युवा अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना अर्थातच माननीय श्री आपण जर पाहिलं तर राजेशजी कापरे साहेब देखील त्यांच्या समावेत आपल्या व्यासपीठावरती उपस्थित पाहायला मिळतात. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि त्यांच्या समवेत माननीय श्री प्रशांतजी देशमुख साहेब यांचं देखील आपल्या व्यासपीठावरती शुभागमन होत असताना आपण पाहतोय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत रोहाची धारदार तलवार माननीय श्री निलेशजी शिर्के साहेब यांचं देखील इथे नुकतं शुभागमन आपल्याला होताना पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. जाऊया पुन्हा इथे कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. 67 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. 67 धावा धावफलकावरती लागल्यात आणि त्याच्यामध्ये आणखीन एका धावेची नोंद करूया. 68 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजूनही या इनिंग मधले या डावातील 5 चेंडू येणं बाकी आहे. 7 चेंडू येणं बाकी आहेत. एक षटक आणि अर्थात एक चेंडू म्हणजे जवळजवळ 7 चेंडू येणं बाकी असताना प्रोजेक्टेड स्कोर गाठणार का. 84 साधारण धावसंख्या जी धावफलकावरती पाहायला मिळते ना, कारण गिरीश मडवी चांगला खेळतोय, संजय भोईरने 11 चेंडूंचा सामना केलाय, 25 धावांवरती तो खेळतोय आणि अशा वेळेला मनीषा वरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे. याही वेळेला पाहतोय बैठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. घुटना देख, तमाशा देख, गेंद बाउंड्री लाईन के बाहर. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक चौकार, 7वा चौकार. पाहतच राहावे, उघडा डोळे, बघा नीट, अशा पद्धतीचा हा फटका आपण पाहतोय ना मित्रांनो. स्क्रीनवरती सुद्धा वारंवार अर्थातच म्हणजे आपण म्हणतो ना की रिवाइंड करावं आणि परत एकदा बघावं, रिवाइंड करावं, परत एकदा बघावं, की कशा प्रकारे त्याने तो त्याच्या बॅटचा फ्लो आहे, त्याच वेळेला बॅटमधून निघालेला टायमिंग असेल, त्याच वेळेला त्याचे रिफ्लेक्सेस असतील, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. 74 धावा धावफलकावरती आल्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय. बघा, पहिलं षटक जिथे संपलं होतं 1 मिनिट 72 बरोबर आहे. समोर स्क्रीनवरती शेवटच्या षटकाकडे जाऊया. 72 धावा धावफलकावरती लागलेले असताना
श्री धावीर महाराज तळवली संघाकडून गोलंदाजीसाठी सागर सावंत गोलंदाजीला येतोय. सागरच्या हातामध्ये शेवटचं षटक सोपवलं जातोय. अर्थात दडपण दबाव या सगळ्या गोष्टी घेऊनच तुम्हाला खेळावं लागतं आणि जर तुम्हाला सांघिक खेळ खेळायचा असेल तर तुम्हाला दबाव दडपण या गोष्टी तुम्हाला त्याच्याशी यूज टू व्हावं लागतं. पण दिशा अकॅडमीच्या संघाबद्दल जे मगाशी आपण म्हणत होतो ना की सन्माननीय आमदार अनिकेतभाई म्हणाले होते की भैयाचा जो संघ आहे त्यातूनच त्याला या संघाला मोटिवेशन देताना या रोहा तालुका प्रीमियर लीगमधून सुद्धा अर्थातच लेदरचे काही चांगले खेळाडू पाहायला मिळावे किंवा त्यातून टेनिस क्रिकेटमधल्या काही खेळाडूंना आपल्याला लेदरमध्ये पुढे नेता येईल का याच्यासाठीचा प्रयोग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशी मंडळी फार कमी असतात मित्रांनो. मला वाटतं यासाठी मी त्यांचा वैयक्तिक नात्याने त्यांचा नक्कीच आभार व्यक्त करेन सुरेंद्र भैया यांचं. कारण लेदर क्रिकेटसुद्धा तेवढंच डेव्हलप झालं पाहिजे, त्या पद्धतीने पुढं गेलं पाहिजे. यासाठी आपल्याला नेहमीच आपण थोड्या अंशी तो अप्रोच स्वतःचा बदलणं फार आवश्यक आहे. यावेळचा चेंडू नो बॉल पंचांनी डिक्लेअर केला आहे आणि धावचीच्या स्वरूपात मात्र खेळाडू नक्कीच बाद असणार, फलंदाज बाद. $73 for loss of 2 wicket. 3 wicket. 73 Check. for loss of 3 wicket. Yes. स्ट्रॉंग बॉयज टीमचे कर्णधार आणि प्रेरणा 11 खैरवाडी टीमचे कर्णधार आपण देखील रिपोर्टिंग करा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. टॉस का बॉक्स या कक्षामध्ये आपण रिपोर्टिंग करायचं. स्ट्रॉंग बॉयज आणि त्यांचा अगेन्स्ट प्रेरणा 11 खैरवाडी. राणा मोरे आय थिंक इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील आणि सर दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं. चार चेंडू येणं अजूनही बाकी आहे. अशा वेळेला संजय भोईरकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. पण आपण पाहतोय ना शेवटच्या षटकामध्ये धावीर महाराज तळवली संघाच्या गोलंदाजाचं मी कौतुक करेन. कारण जेव्हा सावंत गोलंदाजीला आला त्याच्यापुढे ऑप्शन्स होते की समोर दोन्ही चांगले फलंदाज आहेत, स्ट्रॉंग झोन आहे, अर्थातच हे दोन्ही त्यांच्या फ्लोमध्ये चांगले बॅटिंग करतात, त्यांना रोखावं लागेल. मग ते कशा पद्धतीने, मग तुम्हाला थोडं व्हेरिएशन आणावं लागेल, थोडं अशा अंशी तुम्हाला आपल्या माइंडने त्यांना ओळखावं लागेल की समोरचा बॅट्समन काय विचार करून खेळतोय. हे जे काही अप्रोच असतात तुम्हाला मैदानामध्ये ठेवावे लागतात आणि त्याबद्दल कौतुक करावं लागेल. ते गोलंदाजी करणाऱ्या संघाचं श्री धावीर महाराज तळवली संघाचं कमबॅक पाहायला मिळतोय. या पहिल्या 3 चेंडूमध्ये त्याने फलंदाजीच्या धावसंख्येला या ठिकाणी कुठे ना कुठे ब्रेक लावण्याचा प्रकार मैदानात दाखवून दिला. या वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. दिलशान स्कूप, दिल स्कूप आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. जर 2011चा विश्वचषक जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स सुद्धा वारंवार यश मिळवत गेली IPL मध्ये. त्यावेळेला एका इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की अलीकडच्या काळामधलं क्रिकेट कसं बदललं, याच्याबद्दल एका शब्दातलं उत्तर काय राहील. तर त्यांनी म्हणाला होता की बॅटिंग इम्प्रुव्हायझेशन्स. हे अनोखे फटके जे पाहायला मिळतात ना, आता बघा रिव्हर्स पाहायला मिळाला, याच्या अगोदरचा दिल स्कूप आपल्याला पाहायला मिळाला होता, स्वतः महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर स्ट्रोक आपण पाहतो, किंवा त्याच वेळेला थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन खेळाडू सरळ फाईन लेग लॉंग लेग या एरियामध्ये चेंडू खेळताना पाहायला मिळतात. फ्रंट ऑफ द विकेट खेळणं ही कॉपी बुक स्टाईल थोडंसं बदललेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. तर या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने आलेल्या आहेत ना, त्या पाहायला सुद्धा सुंदर वाटतात आणि त्याच वेळेला त्याच्यावरती येणाऱ्या धावा सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती वरचढ तडताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू येणं बाकी. 79 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. शेवटच्या चेंडूवरती सागर सावंत, जेव्हा त्याने केवळ 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू सुद्धा योग्य टप्प्यावरचा आहे का पाहायचा, पंचांचा काय इशारा येतोय. एकेरी धाव तर पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. प्रोजेक्टेड स्कोर 80+ होता, तो राखला जातोय. पंचांचा इशारा येतोय बायच्या स्वरूपात. अर्थातच या 2 धावा असणार. या 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचते. षटक क्रमांक 6 संपलंय. 81 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 82 धावांची गरज आहे. पहिल्या षटकात केवळ 7 धावा आलेल्या असताना, नयन तिथे मैदान सोडून आलेला असताना सुद्धा बाकी सर्व सहकाऱ्यांनी नयनच्या अर्थातच हाकेला या ठिकाणी प्रतिसाद दिलाय आणि धावफलकावरती 81 धावा लागल्यात. 82 टू विन. थँक्यू सो मच. व्यासपीठावर
बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवरांशी मांदियाळ्याने आपण सर्वांचा स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सका मराठा समाज अध्यक्ष रोहा तालुका, त्याचप्रमाणे रोहा सिटीजन फोरमचे निमंत्रक आणि यशस्वी मराठी उद्योजक माननीय श्री प्रदीप अप्पा देशमुख साहेबांचं आपण आपल्या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. खरं तर खेळाडू लिलाव प्रक्रिया जी आपण पाहिली, मेगा ऑक्शन जो आपण पाहिला RTPLचा, त्यामध्ये सर्वात मोलाचं महत्त्वाचं सहकार्य साहेबांचं आपल्याला लागलं होतं आणि खरंच या साहेबांचं आज या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आणि सन्मान केला होता. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेला आपली शुभ उपस्थिती दर्शवलीत आणि एक धावती भेट आमच्या स्पर्धेला दिलीत, त्याबद्दल आम्ही आमचा मनपूर्वक सहर्ष आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे युवा अध्यक्ष श्रीवर्धन रोहा मतदारसंघ मान्य श्री राजेशजी काफरे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आणि सन्मान नक्कीच आपण पूर्ण करणार आहोत. सध्या फोटो सेशन आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती तमाम मान्यवरांचा. त्यानंतर मी विनंती करेन आयोजकांना की आपला शुभ हस्ते राजेशजी काफरे साहेब यांचा देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आणि सन्मान नक्कीच आपण पूर्ण करायचा आहे. युवा अध्यक्ष श्रीवर्धन रोहा मतदारसंघ आणि साहेबांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण पूर्ण करतो. धन्यवाद साहेब, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक सहर्ष आभार व्यक्त करतो. आपण आला त्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल खरंच आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सध्या आपण पाहतोय व्यासपीठावरती मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर रोहाचे धारदार तलवार म्हणून ज्यांचं नक्कीच ओळख राहिले निलेशजी शिर्के साहेब आपल्या व्यासपीठावरती आणि त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या वतीनं स्वागत आणि सन्मान कंप्लीट करणार आहोत. निलेशजी शिर्के साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आणि सन्मान नक्कीच आपण पूर्ण करतोय. सातत्याने मात्र आपण पाहतोय वेळेवरती उपस्थित आणि स्पर्धेला खरं तर चार चांद लावण्यासाठी सर्व मान्यवर. त्यानंतर मात्र फोरम सदस्य मान्य श्री प्रशांतजी देशमुख साहेब यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करणार आहोत. सिटीजन फोरमचे सदस्य आहेत आणि प्रशांतजी देशमुख साहेबांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं नक्कीच स्वागत आणि सन्मान पूर्ण करणार आहोत. सर्वच मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला आपली शुभ उपस्थिती दर्शवलीत, याबद्दल संपूर्ण ऑर्गनायझिंग टीमच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक आभार आहे. आणि त्याचप्रमाणे स्ट्रॉंग बॉईज आणि प्रेरणा 11 खैरवाडी, चला दोन्ही संघांचे संघनायक आपण लगेचच टॉससाठी आणि विद्यमान सरपंच कोकबन मान्य सौ तेजस्विनी तुषार वाजंत्रे मॅडमला विनंती करेन की मॅडम या पुन्हा एकदा आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल पूर्ण करायचा आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही संघांचे संघनायक आपल्यासोबत जोडले जातात. राणा चला या लगेच. टॉस कंप्लीट करणार आहोत आपण. दोन्ही संघांचे संघनायक आपल्या समोर. कॉल चालेल, असेल हरकत नाही. राणा मोरे अर्थात प्रेरणा 11 खैरवाडी संघाचा असेल कॉल. हेड्स इज द कॉल अँड टेल्स इट इज टॉस तर इथनं नक्कीच जिंकलाय स्ट्रॉंग बॉयज टीमचे कॅप्टन ना. फोटो सेशन आपण प्रथम कंप्लीट करणार आहोत. विद्यमान सरपंच कोकबन तेजस्विनी वाजंत्री मॅडम आपल्या समवेत आपण पाहतो आणि त्यांचा खरंच आम्ही आभार व्यक्त करतोय. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय. 6 षटकांची मॅच, छोटे मोठे युद्ध संपलेत. आता नॉकआउट स्टेज आहे, इथनं एकही चुकी चालणार नाहीये. गेम प्लॅन काय असेल या महत्त्वपूर्ण निर्णायक सामन्यासाठी? गेम प्लॅन कायच नाही, गेम प्लॅन कायच नाही, कोशिश करू. चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न. पहिल्या 2 ते 3 मॅचेसमध्ये काय चुका झाल्यात ज्या आता मात्र पुन्हा रिपीट करायच्या नाहीये, जेणेकरून बाहेर जाण्याची काही संभावना राहणार नाही? चुका केल्यात तर काय नाही सर, हरकत नाही. तुम्हाला मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. राणा टॉस गमावलाय. टॉस फर्स्ट ऑफ ऑल या मॅचमध्ये किती इम्पॉर्टंट होता? टॉस इम्पॉर्टंट होता पण मॅच इम्पॉर्टंट आहे. काल जसा तुझा कमबॅक पाहिला, पहिल्या मॅचमध्ये 0वरती बाद, त्यानंतर 50 धावांचा विक्रम, काय म्हणशील स्वतःच्या वैयक्तिक परफॉर्मन्स बाबत आणि संघाच्या वातावरणाबाबत? ज्या प्रकारे तुम्ही काल जिंकलेत, काल मॅच जवळपास 90 धावांची होती, तिथून तो मोठा चेस डाऊन आणि सामन्यामध्ये मोठा उलटफेर तुम्ही केलात. तुषार चांगला खेळला, प्रतीक चांगला खेळला, माझी कमतरता त्यांना जाणवली नाही. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला देखील मॅचसाठी असतील. टॉस बॉक्स मधून येते न्यूज. टॉस जिंकलाय तो नक्की स्ट्रॉंग बॉयज टीमच्या कॅप्टन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी समोर इन्व्हाइट केलाय प्रेरणा 11 खैरवाडी संघाला.
जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये सुरू असलेला विद्यमान सामना. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. यानंतर जेव्हा पहिल्या इनिंगचा खेळ संपला धावफलकावरती आपण पाहिलं होतं ना की 81 धावा लागल्या. 82 धावांची आवश्यकता दिशा अकॅडमी संघाने उभारली श्री धावीर महाराज तळवली या संघासाठी. आणि मग 82 धावा चेस करत असताना जिगरबाज खेळी खेळावी लागते. ती खेळी ही अशा स्वरूपातली. चेंडू सीमारेषा पार दणदणीत षटकार. पहिल्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आल्या होत्या आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट आलेली पाहायला मिळते. या 3 चेंडूमध्ये बरंच काही घडलंय, बरंच काही बिघडलंय. सामना जिंकण्यासाठी 82 धावांची आवश्यकता आहे. पण या 82 धावा कशा पद्धतीने चेस होतील हे सांगण्यासाठी घेऊन चालतो माझे साथी समालोचक मित्र प्रथमेश ठाकूर यांच्याकडे. थँक्यू सो मच. जमलेल्या तमाम क्रिकेट प्रेमींचा क्रीडा रसिकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरे. मॉर्निंग सेशनला मी तुमच्यासोबत जोडलो होतो पण त्यानंतर मात्र चंदू शेट्टे सर असतील, संदीप जगे सर असतील, जयेश भोसले सर असतील ते तुमच्यासोबत जोडून होते. पण आता पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये मी स्वतः समालोचक प्रथमेश ठाकूर तुमच्यासोबत जोडले गेलो. वेलकम ऑल ऑफ यू. जमलेल्या तमाम क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सध्या गोलंदाजी मार्कवरती कप्तान चले सिनाताल. नयन जोशी सॉफ्टने खेळून काढला बॉल. स्वीपकावर रिजन इनफिल्डमध्ये फेकी तुडी करा. दरम्यान एक धाव. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि सिंगलने धावफलक. पुढे सध्या धावफलक आपण पाहतोय 1-1 मॅजिक फिगर. आकड्यावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि 11 म्हटलं की सध्या सोशल मीडियावरती ज्या खेळाडूची सर्वात जास्त चर्चा सुरू आहे 11 ऑक्टोबर 1993 हार्ड हिटर हार्दिक पांड्या याचा वाढदिवस आणि त्या 11 धावा सध्या धावफलकावरती. 5वा बॉल नयन लॉफ्टेड इट. फटका जबरदस्त. क्षेत्ररक्षक तैरात. व्हॉट अन एक्सलंट कॅच. जबरदस्त झेल टिपला गेला डीप मध्ये. सिद्धू मोरे दाटवची रन मशीन आपल्याला पाहायला मिळाली. टीम आपण पाहतोय ती श्री धावीर महाराज तळवलीला. श्री धावीर महाराज तळवली म्हटलं की निलेशजी मोरे साहेब असतील, नागेशजी सावंत साहेब असतील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. आणि देवेश सावंत सध्या ते लीड करतात टीमला. आणि त्याच्या अगेन्स्ट दिशा अकॅडमी आपण पाहतोय सुरेंद्र भैया भातेकरी असतील आणि आमचे सर्वांचे लाडके राजूदादा केरकर असतील. या दोघांनी पुरस्कृत केलेला संघ. खरं तर राणा मोरे नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. आणि त्यांचा अगेन्स्ट जर आपण पाहायला गेलो तर स्ट्रॉंग बॉईज नक्कीच संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्रॉंग बॉईज टीमचा विचार केला तर आय थिंक तुषार नक्कीच संघाला लीड करताना आपल्याला पाहायला मिळेल. तुषार वाजंत्री हे संघ मालक आहेत आणि सुदर्शन गावडे साहेब हे संघ मालक. आणि खरं तर कुणाल कोंडाळकर या संघाला लीड करताना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच देखील हा वोल्टेज पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका. काल मोठा उलटफेर केलाय राणा अँड कंपनीने, त्यामुळे आज देखील त्या संभावना जास्त आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. सॉफ्टने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चाललाय बॉल कदाचित जाईल गॅप मध्ये. गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 1-2 नव्हे तर 15 धावा खर्च केल्या. ते गोलंदाज नयन जोशी आणि त्याच्या खात्यामध्ये 2 विकेट. 50-50 कंट्रीब्युशन दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. कारण आपण पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट देखील आहेत. दुसऱ्या बाजूला 15 धावा देखील आहेत. म्हणजे सुरुवात देखील चांगली गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील आणि बॅटिंग टीमसाठी देखील. 15 धावा धावफलकावरती 2 गणाच्या मोबदल्यामध्ये. लक्ष 82 धावा संख्येचं आहे. सर करताना अद्याप 15 झाल्यात. म्हणजे येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 67 धावा संख्येची गरज. स्पष्ट समीकरण सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहतो. दिशा क्रिकेट अकॅडमी आपल्या
डाव्या बाजूला उजव्या बाजूला आपण पाहिलं तर श्री दावीर महाराज तळवली संघाचं सुंदर लोगो आहे, मध्ये समीकरण आहे, जबरदस्त टेलिकास्ट. 15 धावा 2 गडांचा मोबदल्यामध्ये. सुरुवात पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर सुरुवात ॲज अ बॉलिंग टीम चांगली केली होती, अवघ्या 7 धावा, बट त्यानंतर मात्र 21 पुन्हा 6 धावांचं इकॉनॉमिकल षटक साईराजचं आणि पुन्हा प्रतिहल्ला दिशा क्रिकेट अकॅडमीचा आपल्याला पाहायला मिळतो. सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिद्धू मोरेला आपण पाहणार आहोत. दाटव एक्सप्रेस सिद्धू मोरे गोलंदाजी मार्कवरती. यापूर्वी धावा चांगल्या बनवल्यात, या मॅचमध्ये देखील 17 धावांचं कंट्रीब्युशन आपल्याला त्याचं पाहायला मिळालं आणि आता त्या धावा रोखायचा देखील. पहिला बॉल, पहिलाच बॉल, कोलवा टप्पा हाताळण्याचा प्रयत्न, कदाचित विकेट. दुष्काळात आता 13वा महिना आपल्याला पाहायला मिळतो. तू चल में आया अशी स्थिती सध्याच्या घडीला. बॅटिंग करताना श्री दावीर महाराज तळवली संघाची आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा हादरा 15 या आकड्यावरती धावचीच्या स्वरूपात सांघिक यश दिशा क्रिकेट अकॅडमीला. फलंदाज जो आपण पाहिला तो 4थ्या क्रमांकावरती आला होता, तो मनीष आता तंबूच्या आश्रयाला. जबरदस्त क्रिकेट सध्या या मॅच मध्ये आपण म्हटलं तर ड्रायव्हिंग सीट वरती टीम दिशा क्रिकेट अकॅडमी. त्यांच्या मनाला हवी तशी ते मॅच सध्याच्या घडीला चालवतात, फिरवतात म्हटलं तर वावगं जाणार नाही. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सध्या. अग्रेशन दिशा क्रिकेट अकॅडमी टीमचं आपल्याला पाहायला मिळतं. अटॅकिंग क्रिकेट, एक चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्तरावरती प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचा पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे dreamscricket.in या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून घरबसल्या जोडल्या गेलेल्या तमाम क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेटच्या वेडांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या आवडत्या संघाला, आपल्या आवडत्या खेळाडूला खरं तर सपोर्ट करण्यासाठी, त्यांची मॅच पाहण्यासाठी, त्या खेळाडूला पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहतात. सोडून दिला ऑफ स्टंपच्या बराच बाहेर, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सध्या टोटल स्कोरबोर्ड वरती जर आपण पाहिली तर येऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावर. यावेळेस देखील आणखीन एक चांगला चेंडू, पण ड्राईव्ह केलाय, गॅप मोठा आहे, चेंडूला थांबवणं कठीण असणार आहे. गॅप मध्ये एक्झिक्यूट करत असताना बॉल सीमा पार, RTPL चौकार. भरपूर सुंदर फटका आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो एक्झॅक्टली कसा ट्रॅव्हल झाला बॉल. येस, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय, गॅप मोठा आहे कारण चेंडू आलेला आहे पुन्हा 20 धावा धावफलकावरती 3 गडांच्या मोबदल्यामध्ये आणि आता 28 चेंडू आणि विजयासाठी 62 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहतील. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला समोरच्या दिशेनं, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स ओव्हर द रो, लॉंग ऑफच्या बाहेर, चौकार. धावा महागड्या ठरतील कारण तुम्ही आता धावा तुम्हाला रोखायचा. सध्या करंट रन रेट पाहिलं तर 16च्या सरासरीनं रिक्वायर रन रेट हा 13चा आहे जवळपास. त्यामुळे सध्या 3 धावा पुढे आपण म्हणू शकतो. नक्कीच टीम बॅटिंग करताना श्री दावीर महाराज तळवली कारण विवेक बैतनं देखील आता हात खोललेले आहेत. विवेकसाठी हा बॉल ड्राईव्ह केला इनफिल्ड मध्ये, ओव्हर गुड फिल्डिंग, पण एक धाव नाही रोखू शकत. जागेवर कदाचित चेंडू थांबला असता, कदाचित तो बॉल हातांमध्ये आला असता तर मात्र रनआउटची संभावना होती, पण इथे हातातनं चेंडू निसटला आणि एकदा वेगानं कंप्लीट. 25 धावा अद्याप 10 खर्च केल्यात सिद्धू मोरेनं 4 चेंडूमध्ये. पहिलं 15 धावांचं मागडं षटक राहिलं नयन जोशीचं आणि आता सिद्धू मोरेचा अगेन्स्ट पहिल्या 4 बॉलवर 10. आणखीन एक व्हाईट यॉर्करचा प्रयत्न केला गेला, व्हेरी गुड बॉलिंग, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. हा डॉट बॉल आहे, तो दिलासा देईल बॉल सिद्धू मोरे आणि टीम दिशा क्रिकेट अकॅडमीला. पुढे जायचं आहे टॉप 6 मध्ये, सुपर 6 मध्ये. आपली सुपर हिट जागा बनवायची असेल तर खेळ इथनं चांगला करणं भरपूर गरजेचं आहे. पुढचा बॉल, हा देखील वेगवान चेंडू, गतीवरती स्वार होऊन सिद्धू मोरे सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे दोन्ही चेंडू डॉट फेकत असताना 2 षटकांच्या अखेरीस
25 धावा. जो धावफलक अगदी आपण पाहिलं 15च्या सरासरीनं पुढे जात होता त्यावरती रोख आणला सिद्धू मोरेनं. तो 12.50 वर आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांच्या अखेरीस 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे 24 चेंडू विजयासाठी 57 धावांची गरज. 57 रिक्वायर्ड इन कमिंग 24 डिलिव्हरीज. पाच चेंडूमध्ये 10 धावाची पार्टनरशिप बिल्डअप होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बॅटर विवेकच्या बॅटमध्ये 9 धावांचं कंट्रीब्युशन, एक एक्स्ट्रा, आणि कुमार पवारनं अजूनही धावा जोडल्या नाहीयेत. स्ट्रायकिंग एंडवरती विवेक आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधनं 200च्या सरासरीनं अद्याप 10 धावा बनल्यात. 5 चेंडू 10 धावा वैयक्तिक खेळतो. टीमची टोटल 25 वर, आणि सध्या रिक्वायर्ड रन रेट वाढलाय 14-25. ऑन साईडला वळवला गेला हवाई हल्ला, हवाई फायर करण्याचा प्रयत्न सफल ठरला. ऑन साईडला मिड विकेटच्या बाहेर फेकून दिले चेंडू सीमा पार. A1 क्वालिटी वरती बॅटर विवेकनं वॉट अन एक्सलंट शॉट, जबरदस्त फटका आपण पाहिला. ताकदीचा पुरेपूर वापर केला गेला. 31 आणि याच दरम्यान रोहा ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मान्य श्री संकेतजी देशमुख साहेबांची देखील आजच्या दिवसामध्ये देखील शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे या भव्य अशा स्पर्धेमध्ये. साहेबांना विनंती आहे आपण आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव, म्हणजे आता 1 लीगल चेंडू आणि 7 धावा अद्याप खर्च केल्यात. ओवडव्या बॅटनं साईडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बॅटला आहे स्पर्श टीम दिशा क्रिकेट अकॅडमी मध्ये हर्ष लागणारा आणखीन एक मोठा धक्का. बॅटिंग करताना श्री दहावीर महाराज तळवली संघाला 4था विवेक या मॅचची गोल्डन विकेट. असताना खरं तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं संदीपचा अगेन्स्ट यापूर्वी हल्ला चढवला होता, बट त्यात संदीपनं कमबॅक देखील मिळवून दिला. चांगल्या चेंडूची हाताळणी करत असताना विवेक बैतला बाद केला आणि नवीन फलंदाज अमित मैदानाचा आतमध्ये दाखल होत असताना 6व्या क्रमांकावर. त्याचा परिणाम आपण पाहतोय. पहिला विकेट देवेशचा पाहिला, त्यानंतर सागर बाद झाला, मनीषला बाद केला आणि आता विवेकच्या खेळीचा देखील अंत केला. 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. विसरून चालणार नाहीये की चांगली बॅटिंग त्याने देखील केली या मॅचमध्ये. नवीन फलंदाज अमित दाखल होतो मैदानाच्या आतमध्ये, जो स्ट्रायकिंग एंडवरती असेल. म्हणजे आता 22 बॉल विजयासाठी आपण पाहतो ती गरज 50 धावा संख्येची आहे. पहिल्या 14 बॉलमध्ये 32 आल्यात आणि आता येणाऱ्या 22 बॉलमध्ये 50 करायच्या आहेत. त्यामुळे मॅच तर अजून बॅलन्स्ड आहे सागर, कारण पहिल्या 12 बॉलमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं 25 आल्या होत्या. या षटकामध्ये सिक्सरनं सुरुवात केली, त्यामुळे कुठेतरी वाटलं की संदीपचं षटक महागडे जाईल का, बट त्यानंतर कमबॅक संदीपनं करून दाखवलं, मिळवली विकेट. ऑफसाईड रिजनमध्ये खेळायचा होता. भरपूर सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पूर्णपणे कमबॅक केला संदीपनं, असं म्हणून नक्कीच चालेल या मॅचमध्ये. षटकार आल्याच्या नंतर कमबॅक कसा करावा यापूर्वी आपल्याला दाखवलं ते बंटी पाटीलनं. जरूर तो संघ आपण पाहिलं तर टॉप 12 मध्ये दाखल झालाय आणि नक्कीच शेवटच्या मॅचमध्ये तो खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. बट त्यानं जो कमबॅक केला होता तसाच कमबॅक जणू काही इथे पुन्हा संदीप करतोय की काय. बघा सॉफ्ट हँडनं ऑफसाईड रिजनमध्ये खेळून काढला फटका. क्षेत्ररक्षक डीपमध्ये स्वीपर कव्हरला तैनात होते. धावसंख्या मिळाली गेली ती 1 सिंगलने धावफलक पुढे. टोटल स्कोरबोर्डवरती 3-3 33 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 20 चेंडू या मॅचमध्ये करायच्या धावा त्या 49 सेकंड इनिंगमध्ये. उत्तरार्धात बॅटिंग करताना श्री दहावीर महाराज तळवलीला लॉफ करायचा होता. ऑन साईडला चालला बॉल डीपमध्ये मिड विकेटला, फक्त 1 धाव. कमबॅक कसा करावा याचा ज्वलंत उदाहरण संदीप देखील सेट करतो मैदानाचा आतमध्ये. पहिल्या बॉलवरती सिक्सर आल्याच्या नंतर पुढे विकेट आणि त्यानंतर चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी. म्हणजे पहिल्या बॉलवरती षटकाराला अप्पा तरी देखील फक्त 9 धावा आहेत अद्याप या षटकात. कुठेतरी वाटलं त्या चरणावरती येऊन बघा व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. ज्या पहिल्या बॉलवरती सिक्सरला त्यानंतर व्हाईट बॉलला 7 धावा एका चेंडूवरती खर्च केल्या होत्या. त्यानंतर वाटलं होतं की हे षटक आता जवळपास 15, 16, 20 धावापर्यंत जाईल का,
पण नाही, ठरवलं होतं संदीपने की मला माझ्या संघाला सुपर 6 मध्ये पाहायचं आहे, त्यामुळे त्याचे देखील एफर्ट्स बरेच आहेत. अमित पुण्यातून बाहेर काढलाय, क्या बात आहे, जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, समोर टप्पा पडला, वाटलं फलंदाजाला की स्लॉट मध्ये येईल, पण अगदी पुण्यातून बाहेर वळवलं गेलं चेंडूला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपन्न. 35 ऑन बोर्ड. पहिल्या 18 चेंडूमध्ये 35 बनल्यात. सागर सैनी सांगतात येणाऱ्या 18 चेंडू करायच्यात आता. 47 47 धावा. मैदानाच्या आतमध्ये सध्या ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे आणि नक्कीच त्या दरम्यान पाहिलं तर खरं तर आपण चर्चा करूया त्या स्पर्धेबाबत, ज्यांचं विशेष आभार या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला नक्कीच करायचं आहे. विजेत्या संघ मालकासाठी जी बाईक आपण पाहतोय ती माननीय श्री अप्पाजी मयेकर साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे प्लेअर ऑफ द डे साठी जे गॉगल आपण पाहतोय ते एम स्पोर्टचे सर्वेसर्वा शाहीजी डांगे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे प्लेअर ऑफ द डे साठी जी सायकल देखील आपण पाहतायत ती नक्कीच आपण पाहतोय प्रियांका फर्निचर, स्मरण रोशन मोरे आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर ओम साई पेंटिंग कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व महेश शेठ म्हात्रे साहेब, शशिकांत सायकल मार्टचे सर्वे सर्व अभिषेकजी गोतावडे साहेब आणि त्याचप्रमाणे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित विद्यमान सरपंच मॅडम अर्थातच तेजस्विनी तुषार वाजंत्री मॅडम यांच्या वतीनं देखील आम्हाला प्लेअर ऑफ द डे साठी सायकल आणि रुद्रांश 11 भाले यांच्या वतीनं प्लेअर ऑफ द डे साठी सायकल देखील आम्हाला पुरस्कृत केले गेले. बेस्ट बॅटरसाठी बॅट त्यांचे सर्वांचे लाडके ऑल स्टार स्पोर्ट्स ब्रँडचे शंतनू अष्टीवकर साहेबांच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत झाला आहे. संकेतजी देशमुख साहेब खरं तर ऑल मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफीज त्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्या आहेत. खरं तर रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, जे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे यशस्वी उद्योजक हेमंतजी सनस साहेब, खरं तर त्यांची देखील उपस्थिती आपल्याला मॉर्निंग सेशनमध्ये पाहायला मिळाली होती आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इन्व्हर्टर आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठी जे शूज आहेत ती श्री जोगीरदेव प्रसन्न स्वरराज ॲग्रोविन यांच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. मोमेंटोसाठी जे आपण पाहतो जे रोपटे आहेत ते शुभंकर मँगो फार्मचे सर्वे सर्वा रुपेशजी सानप साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले आहेत. खरं तर या स्पर्धेसाठी सलग 7 दिवस मैदान सर्वांचे लाडके गुलामबाई यांनी आम्हाला नक्कीच उपलब्ध करून दिलं, त्यांचं स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार. पहिलाच बॉल बीट केला बॅटरला पूर्णपणे आणि आता सेकंड स्पेलमध्ये वापर केला आहे तो गोलंदाज सिद्धू मोरेचा. आय थिंक वेगळं काही माइंडसेट असेल कॅप्टनचा. आणि थर्ड अंपायर वेस्ट आयसाठी ऑनफिल्ड अंपायरचा रिव्ह्यू आहे. येस, ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यूची मागणी करतात आणि वेस्ट आय चेक केलं जाईल बीमर आहे का. खरं तर आपण चर्चा करत होतो की या स्पर्धेमध्ये विद्युत पुरवठा ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केला गेला उपलब्ध करून दिला आहे माननीय श्री निखिलजी वरणकर साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये जे चेंडू आपण पाहिलं ते यश किराणा सारसोलीचे एक यशस्वी आयोजक, सारसोली चषकाचे प्रणेते दिनेशजी पवार साहेब तथा पिंट्या शेट अर्थातच गिरीजी जैन साहेब जे मुनीर ज्वेलर्सचे सर्वे सर्व आहेत त्यांच्या वतीनं आम्हाला चेंडू पुरस्कृत केले गेले. जे सिक्सर सुप्रीमोचे चेंडू आपण पाहतोय त्यांचा देखील मनपूर्वक आभार. चेक करतात टेक्निकल टीम मध्ये, आपण जाऊ नका प्लेयर. चेक केलं जाईल एक्झॅक्टली वास्ट आहे, कमरेच्या वर आहे की नाही. हृदयाच्या ठोके सध्या दोन्ही बाजूनी वाढले असतील कारण मॅच तितकीच इम्पॉर्टंट आहे. करो या मरो अस्तित्वाची लढाई आणि त्यामध्ये हा निर्णय देखील खूप कठीण आहे, क्लोज आहे. चेक करतायत आमचे थर्ड अंपायर.
चेक केलं जातं आता एक्झॅक्टली काय आहे. अल्ट्रा स्लो मोशन dreamscricket.inचं कौतुक आहे, कारण प्रत्येक अँगलने स्पर्धा कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सध्या साहिल आणि लवेश आणि अंपायर सिग्नल वेस्ट आहे. नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. 9+1 अशा या 2 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाला. अंपायरसाठी डाऊटफुल होतं, त्यामुळे अंपायरने टेक्निकल टीमकडे डिसिजन सोपवला आणि खरं तर तो बीमर आढळला गेला. हा नो बॉल म्हणजे कदाचित या बॉलनं मॅचला कलाटणी मिळेल का हा प्रश्न. फ्री हिटचा बॉल, सुवर्ण संधी. अंपायर सिग्नल करतात, हात वर फिरवतायत आणि सांगतायत फ्री हिट. सिद्धू मोरे पुढचा बॉल अमितसाठी वेगवान चेंडू, वाईट बॉल. सलगचा दुसरा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉल म्हणजे आता फ्री हिट कंटिन्यू असेल. 18 चेंडू 44ची गरज आहे. फुल टॉस, फ्री हिटचा बॉल, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप झाले, हरकत नाही. बॉल फ्री हिटचा आहे. चेंडू लगेच कलेक्ट करून फेकणं गरजेचं होतं आणि त्यामध्ये थोडा उशीर केला गेला आणि धावा संख्येतनं पूर्ण केल्या गेल्या. त्या 2-2ने धावफलक पुढे. टीमची टोटल आपण पाहतो 40 ऑन बोर्ड, 40 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र 17 चेंडू 42 धावा संख्येची गरज आहे. पहिल्या 19 मध्ये 40 बनल्यात, आता 17 मध्ये आपण पाहिलं तर 42 बनवायच्या आहेत. फारसा फरक नाहीये, पण गोलंदाजी चांगली करावी लागेल. दुसऱ्या बाजूला फलंदाजी तितकी दमखंभरी होईल का. समोर एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक आल्यात, कॅचेस विन द मॅचेस. यामध्ये गोलंदाजाची चुकी नाहीये. फसवा चेंडू होता, फसवलं गेलं होतं, ताकद अपुरी पडली होती आणि त्यामध्ये देखील जर तुम्ही सेल ड्रॉप कराल. खरं तर आपण पहिल्या दिवसापासून त्या रिजनला कॅचेस सुटत आहेत आणि सर्वात जास्त विकेट देखील त्याच रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. खरं तर आता लॉंग ऑफ आणि ते वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमधलं ते आता खरं तर काय त्या रिजनमध्ये हे सांगणं थोडे कठीण आहे. स्ट्रॉंग बॉयज आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण अपडेट करा विनंती आहे. खरं तर आता कॅच ड्रॉप केलाय आणि मोठं जीवनदान दिलंय, त्यामुळे नयन जोशी नाराज आहेत, सिद्धू मोरे नाराज आहेत. स्वतः डीपमध्ये जर तिथे पाहिलं तर क्षेत्ररक्षक स्वतः गिरीश मडवी होते, ज्या संघाचे प्रमुख खेळाडू आहेत. चेक चेक चेक. या ठिकाणी पत्रकार किरण मोरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. निर्भीड पत्रकार किरण मोरे साहेब यांचं या मानाच्या रोहा तालुका प्रीमियर लीगमध्ये आगमन होतं. तर विनंती असेल या किरण मोरे साहेब आपण मुख्य मंचावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत. ओटू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. 16 चेंडू 40 धावांची गरज. दरम्यानचा व्हाईट बॉल म्हणजे 16-39. सिद्धू मोरे आता एक्झॅक्टली काय करतोय हा प्रश्न दाटवकरांच्या आणि दिशा क्रिकेट अकॅडमीच्या समर्थकांना पडला असेल की एक्झॅक्टली गोलंदाजी काय अशी होत्या. चेंजेस करावे लागतील. ऑन साईडला फटका जबरदस्त, पॉवर पॅक्टेड. या षटकामध्ये कदाचित मॅचला पूर्णपणे कलाटणी मिळते की काय, कारण यापूर्वी खराब चेंडू आढळले आणि त्यावरती आता मात्र षटकाराशी मोहर आपल्याला पाहायला मिळते. 6 धावसंख्या अश्विन दावीर महाराज तळवली संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना 8 युजेट सिक्सर. पंधरा चेंडू 33 धावसंख्येची आता गरज आहे या मॅच मध्ये पूर्णपणे. थँक्यू डीजे. सामन्यात आता कलाटणी मिळालेली आहे. खरं तर सिद्धू मोरे यापूर्वी इकॉनॉमिकल ठरला होता, उग्या 10 धावांचा षटक त्या झालं होतं. त्यानंतर संदीपनं गोलंदाजी चांगली केली, बट आता सेकंड स्पेलमध्ये अद्याप सिद्धूचा अगेन्स्ट जर विचार केला 14 धावा आल्यात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कमबॅक अजूनही येऊ शकतो. जीवनामध्ये तुमचा अगेन्स्ट काही येऊ दे, स्वतःवरती विश्वास ठेवून फक्त ठाम राहा की मला आता करायचं आहे. जिद्द ती मनामध्ये ठेवा, जिंकायचं आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हा देखील चालला. बॉल गॅपमध्ये ऑफसाईड पॅक केली. ऑफसाईड रिजन पूर्णपणे खाली ठेवण्यात आलं. जर तुम्ही ऑफसाईड रिजनला एक फिल्डर लावता, तुम्ही ऑफस्टम्पच्या बाहेर कसा बॉल रिलीज कराल हा देखील प्रश्न आहे. एक्झॅक्टली मेंटॅलिटी काय, माइंडसेट काय, गोलंदाजी कशी करायची आहे याचा पहिले अनुमान तुम्हाला लावणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर आता डीपमध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफ ठेवतात तर तुम्हाला कव्हर नाही आहे, एक्स्ट्रा कव्हर नाही आहे किंवा स्वीपर कव्हर नाही आहे आणि ऑनसाईड तुम्ही पॅक केली आहे. डीपमध्ये लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. तुम्हाला कुठेतरी शॉर्ट ऑफ लेन बॉल जो काही यष्ट्यांवरती असेल किंवा शरीरावरती आतमध्ये येणारा असेल तो बॉल हाताळणं गरजेचं आहे. पण तुम्ही ऑफसाईड रिजनमध्ये एक फिल्डर ठेवाल आणि 4थ्या 5व्या 6व्या स्टंपवर बॉल टाकाल
तर परिणाम तुम्हाला हाच पाहायला मिळणार आहे. 14 बॉल 29. पुन्हा एकदा तसाच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, बट यावेळेस डीप वाईड ऑफ लॉंग ऑफला पुन्हा मिस्टेक. आता खरं तर गिरीश मडवीचा चेंडू काही पाठलाग सोडतच नाहीये. पुन्हा 2 धावा. यामध्ये गोलंदाजाची चुकी नाहीये. बघा, जर तिथे पहिला झेल टिपला असता तर कदाचित सामना पूर्णपणे टर्न झाला असता, 5वी विकेट मिळाली असती, दडपण असता कारण नवीन फलंदाज आला असता. पण आता असता नसता जर तर हा अनुमान थोडा बाजूला ठेवावा लागेल. 13 चेंडू 27 धावा. कोलवा टप्पाचा बॉल, हा चांगला चेंडू आढळला गेला, डीपमध्ये खेळला गेला. फटका लॉंग ऑन रिजनमध्ये, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये तिथे फिल्डर तैनात होते. धावसंख्या मिळाली 1 आणि आता 4 षटकांची फायनली समाप्ती झाली. मोठं आणि लांब लचक षटक सिद्धू मोरेचा आपल्याला पाहायला मिळालं, जिथे अफाट धावसंख्या खर्च गेल्या. स्कोरर मित्र सांगतील आम्हाला येणारे 12 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. ती बॅटिंग करताना श्री धावीर महाराज तळवली टीमला. सेकंड इनिंगचा खेळ आपण पाहतो. सध्या आपण उत्तरार्धामध्ये आहोत आणि उत्तरार्धामध्ये जर आपण पाहिलं तर बॅटिंग चांगली झाली. देवी शबाटमध्ये 10 धावा, सागर सावंत 0 वर बाद, 16 धावा विवेकने बनवल्या, 4 धावा मनीष बॅटमधनं, 18 धावांचं महत्त्वाचं योगदान अमित आणि कुमारच्या बॅटमध्ये. धावा अद्याप आल्या त्या 2 आणि अशा प्रकारे झाला 4 षटकामध्ये 56. लक्ष्य 82चं मोठं आहे, सर करताना 56 झाल्यात. म्हणजे आता येणारे चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये ते 12 आणि विजयासाठी गरज आहे ती 13.00च्या सरासरीनं 26. 26 धावांची मैदानात आतमध्ये सुरू आहे. ड्रिंक्स ब्रेक. पाण्याची तहान तर भागवली जाईल, पण जी धावांची तहान मोठी लागली आहे बॅटिंग करत असताना श्री धावीर महाराज तळवली संघाला, ते दोन्ही बॅटर्स भागवतील का? दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतील का? शेवटच्या चरणापर्यंत महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. सध्या पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. 5व्या विकेटसाठी कंट्रीब्युशन जर पाहिलं तर 24 धावांचं दोन्ही फलंदाजांनी दिलेलं आहे. एका बाजूने कुमारची 7 तर दुसऱ्या बाजूनं अमितची हार्ड हिटिंग सुरू आहे. तो देखील 200च्या सरासरीनं बॅटिंग करतोय. ड्रिंक्स ब्रेक सुरू मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक संगीत. यावेळेस देखील चांगला चेंडू, पण ऑफस्टमच्या बाहेर अंपायर सांगतात व्हाईट बॉल. गती होती, दिशेवरती नियंत्रण ठेवता आलं नाही आणि त्या अनुषंगाने मात्र व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्याला पाहायला मिळतो. चालणार नाही या धावा आत्ताच्या चरणावरती चालणार नाही. 12 चेंडू 25 धावांचं समीकरण आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत महाराष्ट्राचा आवाज नक्कीच संधू जी शेट्टे सर आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आमच्या कॉम बॉक्समध्ये. पुढचा बॉल ऑफ साइड रिजन मध्ये प्रहार केला गेलाय. पॉइंट रिजन मधून आता दी बॅकवर्ड पॉइंटला चेंडू भरपूर वेगानं सीमेचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. या महत्वपूर्ण आणि संघर्षमय 4 धावा बॅटिंग करताना श्री धावीर महाराज तळवली संघाच्या खात्यात. चौकार आलाय आणि या चौकाराने आता इक्वेशन पूर्णपणे बदललं गेलं. येणारे 11 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. रिवाद, मॅच ऑन आहे. इकडे जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी करत मॅच मध्ये मात्र बॅटिंग टीम आली आहे जरूर, परंतु काही डॉट बॉल, काही विकेट मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील मॅच मध्ये आणू शकतील. पाहूया अंतिम टप्प्यात मॅच चुरशीची होऊ शकते. पुढचा बॉल ऑफ साइड रिजन मध्ये प्रहार केला. फिल्डर धावतात भरपूर वेगानं. ओ त्यांचा आवाक्याच्या बाहेर, हाताला बॉल ब्रश आणि फायनली दी बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर सलगचा हा येतोय RTPL चौकार. उदाहरण यापूर्वी आपण पाहिले सर, अवघ्या 3 धावसंख्येवरती
याच संघातील खेळाडू अर्थात फिल्डिंग टीममधील खेळाडू जर पाहिलं सिद्धू मोरेला जीवनदान दिलं होतं, त्याने 23 ठोकल्या. संकेतला शून्यावरती जीवनदान दिलं, त्याने देखील या स्पर्धेमध्ये 27 ठोकल्या. त्यानंतर ऋतिक माळीला जीवनदान दिलं, त्याने देखील अर्धशतक झळकावलं. आणि काल देखील तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. जीवनदान दिल्याच्या नंतर जास्त अग्रेशन फलंदाज आणि आज देखील कॅच ड्रॉप केला डीपमध्ये गिरीश मडवीनं आणि त्यानंतर दोन्ही फलंदाज अग्रेशन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सध्या अमितचा बॅटमधनं 11 चेंडूमध्ये 26 बनलात. येणारे अजूनही पाहिलं तर 10 चेंडू 17ची गरज आहे. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं, पीक करता आलं नाहीये. नुमा स्लॅन्डमध्ये इथे देखील मिस्टेक. नशिबाची साथ करत राहता श्री दावीर महाराज तळवली संघाच्या बाजूने. सर लक फॅक्टर ऑन झालाय आणि महत्वाचं आहे. 99% जर तुम्ही मेहनत घेतायत तर 1% तुमच्यासोबत लक फॅक्टर ऑन असणं गरजेचं आहे. सोळा 9 बॉल 16 ही मॅच आहे. पहा मॅच मधील चुरस, प्रत्येक बॉल गणिक आता वाढत चाललेली आहे. पुन्हा एकदा ते सांगेल, फटके आले तर मॅच मध्ये बॅटिंग टीम आणखी स्ट्रॉंग होईल, परंतु डॉट बॉल आणि विकेट घ्यावीच लागेल फिल्डिंग टीमला या ठिकाणी. पुढचा बॉल अडवा बॅटनं ऑन साईडला वळवला गेला. बॅटची खालची कडा डीप मध्ये मिड विकेटला बॉल. ओ मिस्टेक, सेकंड साठी गॉल आणि इथे अंपायर सिग्नल, येस इट इज आउट. या चरणावरती विकेट किती महत्वाची ठरणार आहे. सांघिक यश प्राप्त करत असताना दिशा क्रिकेट अकॅडमीला हा नक्कीच आणखीन एक सफलता आपल्याला पाहायला मिळते. आणि बॅटिंग करताना श्री दावीर महाराज तळवली संघाला धक्का. 5वा फलंदाज कुमार पवार बॅक टू द डगआउट. म्हणजे या 2 बॉलवर मोठा फटका आला तर बॅटिंग टीम म्हणजेच दावीर महाराज टीम मॅच मध्ये येईल आणि या 2 बॉलवर मोठा फटका नाही आला तर दिशा क्रिकेट अकॅडमी हा संघही मॅच मध्ये राहील. ऑफस्टॉपच्या बाहेर पुन्हा एकदा पिच करण्यात आला बॉल. ऑफसाइड रिजन मध्ये फटका खेळण्यात इथनं मिस्टेक. मी म्हटलं होतं की लक फॅक्टर ऑन आहे आणि लक फॅक्टर ऑन असल्याच्या नंतर मात्र तुम्ही मेहनत किती घ्या, समोरच्या संघाला मात्र ताजं यश नक्कीच मिळेल. सध्या धावा संख्या 69 ऑन बोर्ड, 69 धावा. सर काल देखील मोठी उलटफेर पाहिली. तब्बल 90 धावा संख्या चेस केल्या गेल्या. 2 धावांची पॅनल्टी असून देखील त्या 90 धावा चेस केल्या आणि आता देखील त्याच विक्रमाकडे वाटचाल करेल की काय श्री दावीर महाराज तळवली टीम हे देखील पाहणं गरजेचं आहे. 82 टार्गेट 82 धावांचं मोठं ते सर करताना आता 69 लागल्यात. 7-13 13 मेरा 7 म्हटलं जातं, पण या मॅच मध्ये 7 कोणाची असेल आणि कोणता संघ ही बाजी मारेल आणि सुपर डुपर हिट 6 मध्ये आपली जागा बनवेल, मोठा प्रश्न आहे. आता मात्र येणारे 6 चेंडू सुपर 6 साठी सुपर हिट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी सर 12 धावसंख्येची गरज आहे. या मैदानामध्ये 6 चेंडू मध्ये 7-8 धावांची मॅच मात्र शेवटच्या चरणापर्यंत गेली आहे आणि 18-19 पर्यंतची मॅच देखील जिंकली गेली आहे. त्यामुळे आता मध्यस्थी मॅच आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मी म्हणेल अजूनही मॅच 50-50 आहे. दिशा अकॅडमी हे देखील मॅच मध्ये आहेत कारण 6 मध्ये 12 करायचे आहेत. प्रत्येक बॉलला 2 रन ह्या काढायच्याच आहेत. म्हणजे या शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला 2 मोठे फटके मारायचे आहेत. परंतु श्री धावीर महाराज तळवली या टीमकडे देखील क्षमता आहे. जर का एखादा दुसरा मोठा फटका मॅच तेही जिंकू शकतात. त्यामुळे दोन्ही संघांना डेफिनेटली मॅच इज ऑन फॉर बोथ ऑफ द टीम. दोन्ही संघांसाठी सामना सध्या सुरू आहे, पण बाजी कोण मारेल हा देखील मोठा प्रश्न आहे. सर इतक्या वर्षाच्या समालोचन काळाच्या इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारचे मॅचेस क्रुशियल मॅचेस आहेत तो मोस्ट ऑफ द टाइम बॉलिंग टीमच्या बाजूने लागताना पाहतात. पण सध्याच्या घडीला खेळपट्टीने ना गेल्या 5 दिवस सर बॅटर्सला भरपूर मदत दिली आहे. सो इथनं या मॅचमध्ये प्रेडिक्शन काय असणार आहे? 50-50% दोघांनाही 50-50% संधी मी देईल. कारण तुम्ही म्हणतायत कारण क्रिकेटचा खेळ आहे, एक बॉलचा खेळ आहे. एक बॉल एका प्लेअरची विकेट घेऊन जाऊ शकतो. एक बॉल डॉट आला तर प्रतिस्पर्धी टीम मात्र दबावात येऊ शकतो आणि एक बॉल मैदानाच्या बाहेर गेला बॅटिंग टीमही मॅचमध्ये येऊ शकते. त्यामुळे हे जे 6 बॉल आहेत ते विचारपूर्वक खेळायचेत, विचारपूर्वक टोलवायचे, चांगली फिल्डिंग करायची, चांगली बॅटिंग करायची, चांगली बॉलिंग करायची आहे. त्यामुळे येणारे 5 मिनिटं मात्र सगळ्यांचं लक्ष खेळपट्टीवर असेल. डेफिनेटली 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे आणि खरं तर इथनं सर पहिले 3 बॉल भरपूर महत्त्वाचे आहेत. पहिल्या 3 बॉलवरती जर इथनं चांगली गोलंदाजी झाली तर बॉलिंग टीमचा दबदबा आणि गोलंदाजाने जर इथे 12 धावा रोखल्या तर बघा राणा मोरे हार्ड हिटर त्याच्याकडून नक्कीच तब्बल रोख रक्कम 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल.
बॉल तयार सतेज मोरे 6 बॉल 12 इक्वेशन पहिलाच बॉल ऑफ साईडला वळवला गेला डीप बॅकवर्ड लेग रिजनला फिल्डर भरपूर वेगानं धाव मिळेल ती फक्त एक. सर तुम्ही उल्लेख केला प्रत्येक बॉलवर 2 धावा आणि इथनं आता पहिल्या बॉलवर म्हणजे आता जर इक्वेशन आपण पाहिलं 5 चेंडू 11 करायच्यात आणि आता 99% एफर्ट्स आहेत 1% जे लक फॅक्टर किती महत्वाचं आहे. खूप खूप महत्वाचं आहे आणि मॅच मात्र आता रंगात येताना पाहायला मिळते. कधी मॅच ही मात्र धावी टीमकडे जाईल तर कधीही दिशा क्रिकेट अकॅडमीच्या बाजूने जाताना पाहायला मिळणार. सगळ्यांचं लक्ष मैदानात लागलंय. संजय यांच्यावर लागलंय, सतेज यांच्यावर लागलेला आहे. शेवटचे 5 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. क्रिकेट मात्र असाच खेळ आहे, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला खेळपट्टीवर खिळवून ठेवतो. मॅच जिंकली तर गोलंदाजाने जर सामना जिंकून दिला तर कल्पेश मोरेच्या वतीनं देखील 500 रुपयांचे कॅश प्राइज दरम्यानचा फटका जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला ओव्हर द लॉग ऑन. व्हॉट अन एक्सलंट शॉट, आउटस्टँडिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त स्ट्रोक, ताकदीनं परिपूर्ण असा ताकदवर फटका संजयच्या बॅटमधनं धमाकेदार षटकार. बॉल एखादा डॉट बॉल मॅच रंग भरेल, एखादी विकेटही रंग भरेल. पाहूया काय होईल. फ्रंट फुटला आला, बॉडी बॅलन्स, बॉलवरती नजर, शॉट सिलेक्शन परफेक्ट आणि टायमिंग देखील तितकं सुंदर जुळताना या 6 धावा म्हणजे आता येणारे चेंडू शिल्लक आहे तिथनं 4 विजयासाठी 5 धावांची गरज आहे. विकेट जास्त कमावल्यात, 5 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील बॅटिंग टीमला. ऑन साइडला वळवला गेला, कदाचित विकेट. क्या बात है, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या चरणावरती हा जो झेल टिपला चंदू सर, मॅच इज ऑन फॉर टीम दिशा क्रिकेट अकॅडमी. म्हणून तर म्हटलं जातं ना, हा क्रिकेटचा खेळ अगदी विलक्षण आहे, आपल्याला वेड लावतो आणि त्याचं कारण हेच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हेलकावे खाणारी मॅच पाहायला मिळते. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी बॅट्समन तर कधी बॉलर. कोण जिंकणार या मॅचला? त्याचबरोबर या ठिकाणी सारसोली चषक या रायगड जिल्ह्यातील मानाच्या स्पर्धेचे आयोजक तथा सनेरे विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिनेशजी पवार साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत करू. आणि ज्याची आपण चर्चा करत होतो, विकेट आली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी करणारी टीम देखील दीक्षा क्रिकेट अकॅडमी ही देखील मॅच मध्ये आली आहे. आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सामना काय झाला तर काय कंपल्सरी करावं लागतील कारण विकेट पहिले जास्त कमी कमावल्यात बॅटिंग करताना दिशा अकॅडमीने, जास्त आता कमावल्यात ते तळवली टीमनं. अजूनही मॅच ऑन आहे. एखादा फटका मॅचला क्लिअर करेल धावीर महाराज टीमच्या बाजूने. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये, पुन्हा डॉट नाही आला परंतु सिंगल जरी आली तरी देखील चालू शकते. परंतु 2, 3, 4, 6 नको आहेत. हे कुणाला? दीक्षा क्रिकेट अकॅडमीला. परंतु बॅटिंग टीमला काय पाहिजे? 3 मध्ये 1 मोठा फटका पाहिजे किंवा सिंगल डबल्स जरी चालू ठेवल्या तरी चालतील. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. मॅच रंगात आली आहे. 3 चेंडू 5 धावा. गोलंदाजी मार्क वरती खरं तर चेंडू फक्त हातात घेतला नाही सतेजनं, हा सामना हातात घेतलाय आणि या सामन्याला धरून त्याला गोलंदाजी करायची आहे. महत्वपूर्ण चेंडू, वेगवान, तेज तर्रा चेंडू, जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला. ब्लॉक होलचा मारा केला गेला आणि अगदी त्या चेंडू मध्ये गुंतवलं फलंदाजाला. हे कारण आहे विकेट इथनं गमावली आणि आता 100 वाढल्यात. राणा मोरेकडून जरी मॅच गोलंदाजाने जिंकवली तर 600 रुपयांचे कॅश प्राइज. तर मॅच मात्र रंगात येताना पाहायला मिळते. 2 बॉल 5. प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. जबरदस्त लढत रंगताना पाहायला मिळते. 2 चेंडू 5 धावांची गरज असताना यावेळेस देखील काय घडलं एक्झॅक्टली? कदाचित विकेट रन आउटच्या माध्यमातून ही विकेट, म्हणजे ही फेअर डिलिव्हरी देखील आहे. आणि सर इथे विकेट देखील आहे, म्हणजे गोलंदाजाने खरं तर या मॅच मध्ये आपला बोलबाला दाखवलाय, डंका वाजवलाय आणि स्वतःच्या नावाची दहिशत सिद्ध करत असताना सतीशनं पूर्णपणे दिशा क्रिकेट अकॅडमीला विजयाचं स्वप्न दाखवलंय. खरं तर सर आता स्वप्न पाहिलंय, स्वप्न दिसतंय, विजय समोर आहे, त्या वाटेवरती आहे. त्या वाटेवरती जात असताना मात्र त्या निर्णायक चरणावरती संघ जिंकेल का, मोठा प्रश्न आहे. तेच या ठिकाणी पाहायचंय. परंतु मॅच संपलेली नाहीये. हिरो बनण्याची संधी मात्र आता बॅट्समनला सुद्धा आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. कॅच साठी राजेश कापरे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार, ज्यांनी कॅच घेतली त्यांच्यासाठी पुरस्कार आहे. संजय भोईर
संजय भोईर यांच्यासाठी पारितोषिक आलंय. कपरे साहेब यांच्याकडून पुरस्कार आलाय आणि आता एक बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. हिरो तो डॉट बॉल टाकल्यानंतर बॉलर बनणार आहेत, परंतु फटका मारला तर बॅट्समनही बनणार आहे. आणि क्रिकेटच्या खेळात अशा प्रकारच्या मॅच आम्ही पाहिल्यात आणि मी या स्वतः गेल्या वर्षी जीवित मात्रेची बॅटिंग याच मैदानात पाहिलेली आहे. त्यामुळे शेवटच्या बॉलवर पाहूया काय होईल. एक बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता. रोहा तालुका प्रीमियर लीग मधील रंगतदार सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जिंकणार कोण? एक चेंडू 5 धावा आणि दोन्ही संघांना एकच सांगे कि रख हौसला खुद पर वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, यू टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे जीत भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. 700 रुपये मिळतील जर हा डॉट बॉल आला किंवा सामना इथून जिंकून दिला गोलंदाजानं तर राणा मोरेकडून. शेवटचा बॉल इथनं पाहायचा आहे तर व्हाईट बॉल. 5 धावा करायच्या होत्या, षटकार कंपल्सरी. चौकार आला असता तरी दिशा क्रिकेट अकॅडमीने सामना जिंकला असता, पण दरम्यानचा व्हाईट बॉल म्हणजे चौकार जरी येता आला तर मात्र श्री दावीर महाराज तळवली संघ हा सामना जिंकेल. तर नक्कीच मॅच आपली रंगतता सोडायला तयार नाहीये. सुपर डुपर हिट मुकाबला पाहायला मिळतोय. षटकाराची आवश्यकता होती, आता चौकार सुद्धा चालणार आहे. 6 की 4 की डॉट की 1 की 2 काय होईल? शेवटचा बॉल आणि क्रिकेटचा थरथराट. मोठ्या फटक्याची गरज होती आणि त्या चरणावरती शेवटचा बॉल आला डॉट. व्हॉट अन एक्सलंट मॅच, व्हॉट अ ग्रेट मॅच. इतिहास रचला गेला मैदानावरती आणि त्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. जबरदस्त षटकाची हाताळणी केली गेली आणि अवघ्या 3 धावांनी हा चित्त थरारक सामना जिंकला तो दिशा क्रिकेट अकॅडमीनं. अभिनंदन 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 दिशा क्रिकेट अकॅडमी. अभिनंदन भैया भातकरी, अभिनंदन राजूदादा केरकर, अभिनंदन नयन जोशी, अभिनंदन सिद्धू मोरे, अभिनंदन गिरीश मडवी, अभिनंदन. संपूर्ण संघाचं अभिनंदन केलं जाईल या स्पर्धेच्या वतीने आणि बरीचशी कॅश प्राइज आहेत. कॅश प्राइज आता भरपूर सारे. आता मात्र एटीएम ओपन केलं जाईल सर्वात. तर संपूर्ण नक्कीच आप्पांकडून बघा कॅश प्राइज आप्पा सांगतात आम्हाला. संजय भोईर जो झेल टिपला गेला त्यासाठी आणि त्यानंतर मात्र चौकार जे टोकले गेले त्यासाठी तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज आप्पाकडून देखील लागू झालं. आप्पा या आपण आपल्या शुभ असते ते कॅश प्राइज द्या. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच हर्षद दादा मोरे यांच्या वतीने एसएससी शूज देण्यात येतील ते गोलंदाज सतीशला. बघा सतेज न जबरदस्त गोलंदाजी केली, अवघ्या 12 धावा रोखल्या आणि चित्त थरारक हा सामना इथं जिंकलाय. का जबरदस्त सामना आपण पाहिला आणि विजय संघाचं अभिनंदन. पराभूत झाल्या संघाला नक्कीच पुढच्या वर्षासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. वेलकम दिनेश दादा पवार, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आणि